चला फिल्डिंग लावून घ्या मैदानाच्या चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ऑफिशियल. चला आधीच आपला वेळ झालाय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मोरिया कलेक्शन त्यांच्या विपक्षात मोरिया कलेक्शन 61 बिरदरे आणि त्यांच्या विपक्षात शेलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली संघ. प्रथम नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला येतो बिरवली संघाने बुद्धले संघाने. यावेळेस पहिला चेंडू हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही झाला. या ठिकाणी चेंडू होतो निर्धाव. पहिलाच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता मात्र विवेकला तो काही चांगला समाचार घेता आला नाहीये. दुसरा चेंडू आदित्यचा. यावेळेस मोठी अपील आणि पंचांनी बोट उंचावलेलं आहे. विकेट्स. नितीन कालेकर अद्याप षटकातील 2 चेंडू समाप्त झाले आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट आली विवेकेच्या. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकाल यतीन कालेकर. यतीनचा विचार केला तर याच मैदानावरती त्यांनी डे मध्ये चांगली अशी फलंदाजी केली होती. पुढचा चेंडू यतीनसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. कम ऑन डीजे. समाप्तीनंतर षटकावरती धाव संख्या जोडली गेली 6. चांगला असा फटका होता यतीनचा मजबूत बांध्याचा. यतीन कालेकर आणि मजबूत फटके मारण्यामध्ये सर एक नेहमी सक्षम. 1 मिनिट घेतो सर. एंड एकच असणार आहे. एंड चेंज होणार नाहीये. त्याच एंडने तुम्हाला खेळायचं आहे. दोन्ही टीमला एकच एंडने खेळायचं आहे. ओर टू नितेश सर. पुढे चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक ओलला टाकलेला चेंडू होता मात्र निर्धाव चेंडू
या खेळ अद्याप समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या जोडली गेली होती 6. यावेळेस पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. विकेट किपरने आपलं काम यशस्वीरित्या पूर्ण केलंय. चेंडू जातोय डॉट. 5 चेंडू आणि 6 धावा. या षटकातील अद्यापही एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवरती एक मोठा फटका यावा अशी अपेक्षा असेल टीम बिरदुलेची. पाहूया येणारा काळच सांगेल की या षटकामध्ये किती धावा जास्तीत जास्त बनवता येतील त्या टीम मोरिया कलेक्शन 6161 बिरदोलेसाठी. पुढचा चेंडू यावेळेस खडे खडे मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचं बदल आलित्य नव्हतं आणि चेंडू जाते निर्धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. मोरिया कलेक्शन 61 बाऊचं दुकान बिरदोले टीमची धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतीये. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 वरती एक ओव्हर समाप्त झाली आहे. फिल्डिंग करते आपण पाहताय शिल्के मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली टीम आणि या टीमचे अगदी आपण पाहताय ना की पुरस्कार दे म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर टीम कुठेही खेळू द्या. अगदी रजनी स्पर्धा असो या डेची स्पर्धा असो तुम्हाला प्रीत भोईर खऱ्या अर्थानं या टीमला अगदी सपोर्ट करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याच नावानं खऱ्या अर्थानं आपण पाहताय हे संपूर्ण टी शर्ट्स या टीमला पुरस्कृत करण्यात आलेत. आणि बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय बिरदोले ज्यांना खऱ्या अर्थानं बाबेजी कालेकर यांच्याकडून आपण पाहताय हे संपूर्ण टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेत. नवीन जर्सीमध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या रजनी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आता इथून जो संघ जिंकेल त्याला किमान आमदार चषक 2026ची एक ट्रॉफी मात्र जरूर मिळेल. परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र आमदार ट्रॉफीची 1 वर्ष ती वाट पाहावी लागेल. अनेक स्पर्धा इथे होतील परंतु या ट्रॉफीची 1 वर्ष वाट पाहावी लागेल. ओर टू नितेश सर. हॅलो सर. षटकातील पहिला चेंडू निर्धाव जातोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय राहुलला. त्याने आजच्या रजनीमध्ये उत्तम अशी गोलंदाजी केली आहे आणि गोलंदाजी सुद्धा उत्तम प्रकारे केली आहे. दुसरा चेंडू राहुलसाठी. यावेळेस पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस गलती करताना पाहतोय आपण विकेट किपर आणि बायच्या सर्वांमध्ये हा येणारा लकीचा चौकार आणि चौकाच्या मदतीने धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचली आहे. धन्यवाद डीजे. मात्र येथे गाजून ठेवलाय आज मोरिया 11 बिरदोले संघाने. पुढील चेंडू बॅकफुटला गेले आणि फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र फर्निचर उद्ध्वस्त झालं. येथे राहुल बॅक टू पॅव्हेलियन. मोठा झटका टीम बिरदोलेला. जय नेट 4 नंबर वरती आपण पाहू शकाल गुरुनाथ कालेकर. मागच्या मॅच मध्ये यांनी उत्तम अशी कामगिरी केली. एक उत्तम झेल पकडला. बॅक टू बॅक मला वाटतं एक षटकार आला त्याच्या माध्यमातून आणि चांगलं षटक सुद्धा त्यांनी हाताळलं. आता ही अशा एका इनिंगची अपेक्षा असेल टीम बिरदुलेसाठी. पुढचा चेंडू चौथा चेंडू या षटकातील
गोलंदाज संकेत सज्ज होतोय शेलू सिटी एंड करून. डीजे तांडेल शांत बसा. यावेळेस फटका चांगला आहे त्या ठिकाणी फिल्डरला बीट करीत चेंडू जातो तर 4 धावांसाठी चौकार. चला फटका चांगला होता मात्र तिकडे जे क्षेत्ररक्षक होते ते थोडेसे विचंबित झाले आणि चेंडू त्यांना बीट करून चौकारसाठी गेला. चौकार आहे आम्ही इकडे चेक केलाय. सर्वांनी शांत बसायचंय. गुरुनाथ कालेकर यांच्या माध्यमातून एक उत्तम फटका आपण पाहिला. चला पुढे चेंडू आपण. चला प्लीज जरा सहकार्य करायचंय. वेळ खूप झालेला आहे. रोजच्या रजनीपेक्षा आज आपण जरा जास्तच उशिरामध्ये चाललेलो आहे त्यामुळे जरा आज सहकार्य करा. पुढील चेंडू गुरुनाथ कालकर साठी. यावेळेस खडे खडे मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इथे निर्णय येतोय हा चेंडू आहे नो. कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये. ही जमेची बाजू असेल किरवली संघाला आणि या ठिकाणी आपण पाहाल तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल गुरुनाथ कालेकर साठी आणि 1 रनानं या ठिकाणी बढती मिळाली आणि धावसंख्या वाढली गेली ती 15. पुढचा चेंडू गुरुनाथ कालेकरचा फटका चांगला आहे आणि षटकार. करतात गुरुनाथ कालेकर. मागच्या आठवड्यामध्ये मला भेटले होते. मला बोलले की आता सध्या प्रॅक्टिसमध्ये नाहीये. मात्र असं काही जाणवत नाही की ते प्रॅक्टिसमध्ये नाहीये. मागच्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये उत्तुंग षटकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप सारी चांगली फलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी संकेत. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. डीजे कमॉन. संदीप गायकवाडसाठी पुढील सॉन्ग डेडिकेट असेल. आमचे डीजे तांडेल इथे सज्ज आहेत. मात्र गाणं गुलददाचं आहे. आम्हाला सुद्धा माहित नाही की कुठल्या प्रकारचा गाणं असू शकतो. फक्त तुम्ही डान्स करा. डीजे तांडेल आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेत. पुढील गोलंदाज
गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला तो सुमित. सुमितचा पुढचा चेंडू यावेळेस बदल आले ते नव्हतं. पंचांकडे मागणी करताना का हा चेंडू हाईट पेक्षा उंच आहे, पण आमचे संदीप सर इथे तटस्थ आहेत, कुठलाही प्रेशर न घेता. सर रिओ चालेल, चेक करायचं आहे. खुरम सर या इकडे. राजेश सर आपली मदत हवी आहे इकडे. तोपर्यंत जाऊया आपण डीजे तांडेलकडे. पंच आपला निर्णय त्यांच्या जागेवर आले की देतील. पाहिलं गेलं तर दोन्ही टीम आपल्या पाहुण्या आहेत, आपल्याच टीम आहेत, आणि कुणावरती अन्याय नको हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी वन बाउन्स फेअर डिलिव्हरी. चला खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेस कडे कडे मारण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक तमाशा देख, चेंडू जातोय 6 रनांसाठी. षटकार. कार्य सम्राट भारी आणि इकडे आमच्या यतींचा फटका भारी. काय फटका आलाय त्यांच्या माध्यमातून. स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेस पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग करता आलं नाहीये. आणि या ठिकाणी एकच धाव.
जतीनच्या माध्यमातून एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 28 धावा. क्लायमेट जरा बदललंय, थंड हवा, त्याच्यामध्ये चेंडू काही उचली घेत नाहीये. पुढचा चेंडू गुरुनाथ कालेकर यांच्या माध्यमातून फटका चांगला होता, मात्र गोलंदाजाने चांगली अशी झटका या ठिकाणी धावबाद. दीपक कालेकर आपण पाहतो नेक्स्ट बॅटर इन ॲट 5 नंबर. षटकातील अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत. संदीप सर कवायत करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू रमेशचा फटका चांगला होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र अनसक्सेस झाला. दरम्यान एक धाव लेग बाईकच्या माध्यमातून धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या 29. या षटकातील शेवटचा चेंडू आणि या इनिंग मध्ये सुद्धा शेवटचा चेंडू. स्टँक एंड होते आपण पाहतो. यतीनला फुलटच चेंडू होता, मात्र फटका कन्वर्ट करता आला नाहीये मोठ्या धावसंख्येमध्ये. आणि दरम्यान एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी दीपक धावबाद झाले आणि लेग बाईकच्या माध्यमातून धावसंख्या 1 आणि धावसंख्या वाढली गेली 30. येणारे 18 चेंडू आणि 31 धावांचा पटला करावा लागेल तो भैरवनाथ किरवली टीमला. चला बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये. खुरमभाई चेंडू पुरवायचे आहेत. योगेश सर
30 षटकामध्ये 10.33च्या सरासरीने 31 धावा जमाव्या लागतील त्या किरवली संघाला. तेजस आणि त्याच्या समवेत तेजस आणि अमित सलामीला आपण पाहतोय. 31 धावांचं लक्ष येते आजच्या या अंतिम सामन्यामध्ये. जो संघ या ठिकाणी विजय होईल बक्षीस पात्र मात्र ठरेल, टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचेल. गोलंदाजी सज्ज होते तो तुषार कालेकर. मागच्या मॅच मध्ये काही अफलातून गोलंदाजी केली, बॅक टू बॅक 3 विकेट त्यांनी कमवले आणि चांगली अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. तशीच गोलंदाजी या सामन्यामध्ये केली ना तर विजयाच्या समीप आपण पाहू शकाल. आणि त्याच्या विपरीत आपण तर पाहिलं तर 31चं टार्गेट आहे. आणि नितेश सर आपण पाहताय गोलंदाज तुषार ज्यांना निघताच आपण पाहताय डेच्या स्पर्धेमध्ये मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान बिरदोले या टीमनं उत्कर्ष दहिवली आयोजित उत्कर्ष चषक 2026 मध्ये जे रनरअपचं किताब मिळवलं आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचं किताब याच तुषारला मिळालं आहे. तोच तुषार गोलंदाजी मार्कवरती आहे. 18 मध्ये 31चा बचाव करत असताना पहिला बॉल तुषारनं डॉट बॉलच फेकला. इतकी चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला तुषारची पाहायला मिळाली आहे. आणि समोर जर पाहायला गेलं तर तेजस आहे. भरपूर चेंजेस आपल्याला शेलके मंगल कार्यालय भैरवनाथ टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर प्लॅनिंगनुसार या स्पर्धेमध्ये उतरली आहे. हो अरे बा बाटमधून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा प्रेशर आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय इथून किरवली टीमवरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रीत भोईर अगदी आपण पाहताय पुरस्कृत ह्या जर्सीज तुम्ही पाहताय. आणि एकीकडे जर पाहिलं गेलं तर बाबेश कालेकर पुरस्कृत आपण जर्सीज पाहताय. नवीन जर्सी घालून दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि त्यांचा तो नॅचरल खेळ ओकत केलाय. परंतु इथे अगदी आपण पाहताय विकेटच मिळाली आहे. जबरदस्त कॅच पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकापासून दूर निघाला परंतु अगदी शॉर्ट थर्डमॅनला परफेक्ट बॉलला कॅरी केलाय आणि इथून अगदी आपण पाहताय विकेट आली आहे. कॅच प्राईज झालं. कॅच देखील तितक्याच दर्जेदार पद्धतीनं खऱ्या अर्थानं शॉर्ट थर्डमॅन मध्ये घेतली. खाली डीप होत होता बॉल, बरोबर अगदी आपण पाहता हातानं बॉलला कॅरी केलं आणि मात्र पहिला आदरा देतो 31चा पाठलाग करत असताना किरवली टीमला तुषार कालेकर. हो ऑन साईडला फटका इथून आपण पाहताय अलॉंग दी कार्पेट निघाला, गॅप शोधले, बरोबर गॅप मध्ये निखिल आल्या त्याच्या बाट मधून आलाय तुषारच्या विरोधामध्ये चौकार. चार धावा फलक्यावरती चौकाराच्या साह्यानं अकाउंट ओपन झालंय. ओ हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न परंतु अगदी आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतो. बरोबर अगदी व्हाईट लाईनने ऑफ स्टंप पकडून मात्र गोलंदाजी केली जाते. यशांच्या मागे आपण पाहताय विवेक मात्र चांगली कामगिरी करतात.
तो कॅच ड्रॉप झाला होता. कॅच हाताला स्पर्श करून पुढे निघाला आणि तिथून मात्र तो थर्ड मॅनला कॅच कॅरी झाला आणि त्याच्यानंतर मात्र आता मात्र चांगला बॉल कॅरी करत असताना 5 बॉल आतापर्यंत तुषारने टाकले. त्याच्यामध्ये एक विकेट आली आहे आणि त्याच्यानंतर एक चौकार देखील त्याच्या विरोधामध्ये आलेत. 18 बॉलमध्ये 31 बनवायच्या होत्या. 4 धावा फलकावरती आहेत. ओ फटका निखिलचा इनफिल्डला क्लिअर केला. डीप मध्ये फिल्डर आलेत. ओ पकडले कॅच. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक या वेळेस दुसरं षटक आपण पाहतोय. शेलू सिटी एंड करून राहुल कालेकर काही षटक टाकले ते अवघ्या 4 धावांचं आणि 2 विकेट या ठिकाणी मिळवताना आपण पाहिलंय तुषार कालेकरला. यावेळेस चांगली अशी कामगिरी, भरीव कामगिरी आपण पाहतोय टीम बिरदुले. पुढचा चेंडू यावेळेस खडे खडे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते डॉट. अमित स्ट्राईक येण्यामध्ये आपण पाहतोय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू गेला येते डॉट. तुफान अशी गोलंदाजी आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फटका तर चांगला आहे या ठिकाणी पण मागं फिल्डर आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. दुसरी धावाचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये मात्र गोलंदाजी इथे फंबल उडतोय. दरम्यान एकच धाव. धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या 5. यावेळेस आता नवीन बॅटर आपण पाहणार स्ट्राइक एंड वरती. नीलेश कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पे भारी है. येणारा काल आपल्याला सांगेल की या एक ट्रॉफीवरती नाव कोणाचं असेल. टीम बिरदोले की टीम किरवली. चला जाऊया ऑन गोइंग मॅच कडे. आजच्या दिवसातील थरारक शेवटचा सामना. यावेळेस फटका चांगला आहे. फुलटच चेंडू होता मात्र तिकडे फिल्डर आहेत आणि या ठिकाणी एक सहजरित्या सोपा झेल घेताना आपण पाहतोय यतीन. काय फटका होता मात्र नेत्रदीपक अशी कामगिरी बजावताना आपण पाहतो यतीन. दुसरा या षटकातील पहिला विकेट आणि न्यू बॅटर अविनाश आले जाता. खूप मोठी जबाबदारी असली यांच्या खांद्यावरती कारण संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. त्यातून कमबॅक करावं लागेल. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय. राहुल काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजीचा तोफखाना आपण पाहतोय टीम बिरदोलेकडून. अविनाश
सज्ज झालाय पुढील चेंडू खेळण्यासाठी. पुढचा चेंडू या ठिकाणी थोडे फंबल झाले. काहीशा टिप्स देताना आपण पाहतोय अमित अविनाशला. नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला चेंडू होता. बदल आलित्य नव्हतं, कुठल्या प्रकारचा फुटवर्क नव्हता. खडे खडे फटका मारला आणि चेंडू गेला तो निर्धाव. फटका मारला म्हणजे तो झाला पूर्ण. चला या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. चला खुरम आहे आपण इकडे यायचंय. खुरम भाई किधर है आप, आ जाओ. फेर आहे. चला प्रेक्षकांनी जरा शांत व्हायचं आहे कृपया. डिस्टर्ब नको मध्ये कोणाला. पुढचा चेंडू राहुलचा. यावेळेस फटका तर चांगला आहे. पाहूया झेल होते की, आणि या ठिकाणी चांगली अशी ढेल, चांगला असा बिग विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. अविनाश बाद झाले आहेत. काय गोलंदाजी आपण पाहतोय राहुलची. अगदी पुढेच चेंडू होता, मात्र उंची जास्त आणि लांबी कमी. परिणाम फलंदाज बाद. निवृत्ती आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजीसाठी जात आहे ते. त्यांच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. मात्र फलंदाजी सुद्धा त्याच प्रकारची करावी लागेल आपल्या संघाला विजय पथावरती न्यायचा असेल तर. संदीप सर आमचे स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र सर भोईर. चला मला वाटतं आता इकडे सकाळी असाच जॉब व्हायला जायला लागतो की काय. वेळ खूप वाया जातोय मित्रांनो. षटकातील शेवटचा चेंडू. निवृत्ती. यावेळेस फुलटच चेंडू होता. फटका तर चांगला आहे आणि चेंडू जाणार तो षटकार. कृपया तुषार कालेकर, चला मीटिंग घेऊ नका.
येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असेल ते किरवली टीमला. 6 चेंडू 20 धावा अशक्य असं प्राय आव्हान नाहीये मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. एका षटकामध्ये 30, 35, 40 धावा आपण चेस करताना सहजरित्या पाडले. यावेळेस फक्त 20 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गुरुनाथ कालेकर, त्याच्या माध्यमातून चांगला एक झेल टिपला गेला. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे तर त्यांना या ठिकाणी गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय 2 चेंडू आणि 1 धाव. अमित पुढचा चेंडू गुरुनाथचा. यावेळेस फटका तर चांगला आहे मात्र जेलबाद. त्यासाठी 20 धावांचं आव्हान. प्रति चेंडू 5 धावा. 4-25 माफी असावी. आमचं कलेक्शन थोडं कच्चं आहे थोडं. परत द्यायला नको. पाच बॉल मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आदित्य. पहिला बॉल फेस करत असताना षटकार आलाय आदित्यच्या बाट मधून. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करतोय, मॅच मध्ये शिरकाव करण्याचं काम करतोय. 4 मध्ये आता बनवायचं आहेत 14 धावा. नितेश सरे यांचा आवाज तुम्ही ऐकला. 4 मध्ये 14. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी माकवती बिरदुले टीम कडनं. गुरुनाथ कालेकर 4 बॉल 14ची आवश्यकता. 9 सेकंड वरती निवृत्ती आहेत. त्यांनी देखील एक षटकार मारलाय. 1 बॉल 6, 1 बॉल 6 असे दोन्ही बॅटर आपल्याला इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात बॅटिंग करताना. ओ फुलटॉस मिस टायमिंग आहे. ओ डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करतात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. 3 बॉल बारावा प्रतिनिधी आपल्याला रिक्वेस्ट आहे की हा स्टेज आहे हा थोडासा कमकुवत आहे, तुम्ही उड्या वगैरे मारू नका नाही तर आम्हाला खाली घेऊन याल. हो बॉल इथून आपण पाहताय पंच 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 सांगतात इट इज व्हाईट बॉल. क्या निमे ट्विस्ट आलाय. आउटसाइड लेगसम पडल्यानंतर बरोबर बाहेर निघाला आणि तिथे गोलंदाज देखील स्किड झाले आणि त्याच कारणास्तव कदाचित तो बॉल हातातून निसटला असावा आणि बाहेर निघाला. 3 बॉल 11ची आवश्यकता. मागची मॅच देखील आपण पाहताय सुपर ओव्हर मध्ये गेली होती आणि आता इथून देखील आपण पाहताय तशीच रंगतता. ओ चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहताय स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे. निवृत्ती आता सेकंड गेंद वरती आले. लेफ्टी बॅटर मागच्या शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती तो षटकार आला होता. आता येणारे 2 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 बॉल 11 धावा.
11 धावा बनवल्या तर मॅच जिंकता येईल, 10 आल्या तर मात्र मॅच साय होईल आणि मग सुपर ओव्हर पाहायला मिळेल या स्पर्धेतील दुसरी. 2 बॉल 11. प्रेक्षकांना देखील सुपर ओव्हर पाहायची आहे, त्याच्यामुळे आता 2 बॉल 11ची आवश्यकता आहे. गोलंदाज गुरुनाथ कालेकर आपण पाहताय गोलंदाजी माकवती सज्ज झालेत. भरपूर चांगली गोलंदाजी केली या शेवटच्या ओव्हरमध्ये. 2 मध्ये 11ची आवश्यकता. सॅकिंग एंडवरती लेफ्टी बॅटर आपण पाहताय निवृत्ती. असे कित्येकदा कारनामे करून दाखवलेत, पुन्हा एकदा ती वेळ आली आहे. हो यावेळी अगदी आपण पाहताय सफल झालेत आणि इतके सफल झाले की मात्र इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 1 बॉल शेवटचा 1 बॉल. सेलिब्रेशन आत्ताच सुरू झालंय संपूर्ण बिरदोले गावचं. मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान बिरदोले संघ्या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपली ताकद आणि या मार्च मधली पकड अगदी मजबूतच केली आहे. 1 बॉल 11ची आवश्यकता. हो शेवटचा बॉल लॉब केलाय, फिल्डर दूर राहिले आहेत आणि इथून मॅच खऱ्या अर्थानं जिंकली आहे मोरिया कलेक्शन. 61 भाऊचं दुकान बिरदोले टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. किरवले किती ताकद लावा गाणी, आता तुम्ही पण ताकद लावा. विकेट वरती नको बिरदोले टीम, विकेट वरती नको. विकेटच्या बाजूला अगदी सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत